नमस्कार. कोकण म्हटलं की पहिला डोळ्यासमोर येतो तो आंबा आणि मग फणस. पण त्याचबरोबर काजू विसरायला नको. कारण हे जे ओले काजू असतात ना, ते खूप कमी दिवसांसाठी असतात आणि खूप छान लागतात. रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. ओल्या काजूची भाजी करायची आहे तर आधी आपल्याला ते सोलायला हवेत. हे ओले काजू घेतलेत आणि त्यामध्ये गरम गरम पाणी ओतून त्याला अर्ध्या तासासाठी असंच भिजवून ठेवायचं आहे, म्हणजे ही जी सालं आहेत ना ती थोडी लूज होतात आणि काढायला इझी पडतात. साधारण 40 मिनटं झाली आहेत आणि आता बघा आपले काजू आहेत ना ते फुलले आहेत, कारण ही सालं थोडी आता लूज पडलेली आहेत. ती आता अगदी इझिली सोलली जातात आणि पांढरा शुभ्र असा गर आपल्याला दिसतो. हे बघा, खूप सहज सोलली जातात आणि असंच सगळे आता गर मी सोलून घेते. सगळे सोललेले गरे मी एका भांड्यात ठेवले आणि आपण आता फोडणी करूया. कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतले, त्यावर मोहरी आणि कढीपत्ता, त्याची फोडणी झाली की हिंगही घालायचं आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो आपण व्यवस्थित परतून घेऊया. कांद्याला एखाद मिनिट झालं की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया 1 चमचा आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटोही घातला आहे आणि तो व्यवस्थित शिजण्यासाठी मी 1 चमचा मीठ घातलं आहे, चिमूटभर हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मालवणी मसाला घातला आहे. तो व्यवस्थित आपण सगळं एकजीव करून घेऊया. मसाला जळू नये म्हणून मी त्यावर 1 चमचाभर गरम पाणी घातलं आणि आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याच्यावर पाणी ठेवायचं आहे आणि या वाफेवरच हे जे सगळं मिश्रण आहे ना ते शिजू द्यायचं आहे. हे जे गरम पाणी आहे ना तेच आपण यामध्ये घालायचं आहे, म्हणजे काय होतं, एकतर मसाला जळत नाही आणि आपला जी भाजी आहे ना त्याला छान कट येतो. मसाला छान शिजलेला आहे. त्याच्यामध्ये हे जे ओले काजू आपण सोलून ठेवले आहेत ना ते स्वच्छ धुवून घेतले आणि तेही ॲड केलेत आणि एक मीडियम साईजचा बटाटाही ॲड केला आहे. आता हे व्यवस्थित या मसाल्यामध्ये कोट करून घेऊया. साधारण 2 मिनटं ह्याला छान ढवळून घेतलं आहे आणि त्यामध्ये ताटात जे आपलं गरम पाणी होतं ना मगाचं तेच घातलेलं आहे. पुन्हा यावर ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं आहे. या पद्धतीने जेव्हा आपण भाजी शिजवतो तेव्हा एकतर ती खाली लागत नाही, कारण त्याच्या झाकणात पाणी आहे आणि पाण्याच्या वाफेने भाजी आतल्यात छान शिजते आणि वेगळं गरम पाणी घालण्याची काही गरज नाही आणि त्यामुळे भाजीला छान चवही येते. आता आपली भाजी थोडी शिजायची बाकी आहे, म्हणजे बटाटे, तर हे ताटातलंच गरम पाणी यामध्ये ओतायचं आणि पुन्हा त्यावर मी झाकण ठेवलं आहे आणि थोडं पाणी ठेवूया, म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली जाईल. भाजी शिजते तोपर्यंत आपण हे वाटून घेऊया. हे मालवणी वाटण आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कशी करायची ते. आता आपली भाजी 90% शिजलेली आहे, तुम्हाला मी दाखवते. काजू तर आपले ओले काजूच आहेत त्यामुळे ते पटकन शिजतात, पण हे जे बटाटे आहेत ना ते 90% शिजलेले आहेत. त्यामध्ये आपण हे वाटण आहे ना ते ॲड करूया. एक उकळी करूया की आपली भाजी तयार. ह्या भाजीची चव आहे ना ती एवढी छान लागते ना की अगदी नॉनव्हेजलाही फेल करेल अशी. त्यामुळे नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.